आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. पत्राचाळ घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. काहीही झालं तरी आपण शिवसेना सोडणार नसल्याचं वर्षा राऊत यांनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरे यांचे आम्ही ऋणी असून आम्हाला पुन्हा चौकशीसाठी बोलावलेलं नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. ज्या प्रकारे ईडीचं समन्स आलं त्या पद्धतीने वर्षा राऊत आज दुपारी 11 वाजता ईडीच्या ऑफिसमध्ये हजर झाल्या. त्यांनी जे जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. त्यांची स्टेटमेंट आज घेऊन त्यांना आता बाहेर सोडलेलं आहे. काहीही झाले तरी सुद्धा आम्ही शिवसेना सोडणार नाही. आम्ही कायम उद्धव साहेबांच्या पाठीशी आहोत, त्यांच्याबरोबरच आहोत. तिकडे शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदे गटाकडून आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला जातोय. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांचा बोलबाला पाहायला मिळाला. आता त्या निकालावरून मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट असा उल्लेख केलाय. पाहूयात याबद्दलचा एक खास रिपोर्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलंय. कारण या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट असा उल्लेख केलाय. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेतील शिंदे समर्थक आमदारांचा दबदबा पाहायला मिळाला. बहुतेक ग्रामपंचायतींवर बंडखोर आमदारांनी विजयी पताका फडकवली. या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या ट्विटला महत्त्व आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना शुभेच्छा देतानाच राज्यातल्या जनतेनं ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना भाजप सरकारला कौल दिल्याचं म्हटलंय. विविध पक्षांच्या विजयी उमेदवारांची संख्या नमूद करताना शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि स्वतःच्या समर्थकांचा शिवसेना असा उल्लेख करण्यात आलाय. या निवडणुकीत शिंदे गटाला 40 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 27 जागांवर समाधान मानावं लागलं. नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट समोरासमोर आले. यामध्ये शिंदे गटाला 40 जागा तर शिवसेनेला 27 जागा मिळालेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये शिवसेनेला 40 जागा आणि उद्धव ठाकरे गटाला 27 जागा असा त्यांनी उल्लेख केलाय. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडून पुन्हा एकदा शिवसेनेला उद्धव ठाकरे गट म्हणून डिवचण्याचा प्रयत्न केलाय. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झालं. यानंतर शिंदे गटाला शिवसेनेतल्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा सातत्यानं वाढतोय. आमदारांच्या पाठोपाठ खासदार आणि अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेशच केला. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाकडून आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. त्यासाठी थेट निवडणूक आयोगाच्याकडे शिंदे गटानं धाव घेतली. एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटात पोटकज्जा सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांच्याकडून शिवसेनेला उद्धव ठाकरे गट असं संबोधण्यात आलंय. खरं तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला होता. आता उद्धव ठाकरे गट असा थेट उल्लेख केल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे ही लढाई आता सोपी नाही, ती अधिकाधिक टोकदार होत चालली आहे. तिकडे काही बालेकिल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी शिवसेनेनं आता पावलं टाकायला सुरुवात केली. औरंगाबाद हा त्यापैकीच एक. आमदार प्रदीप जयस्वाल यांची औरंगाबाद महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करून किशनचंद तनवानी यांच्याकडे पुन्हा एकदा जबाबदारी देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या 5 आमदारांनी बंड केल्यानंतर बालेकिल्ल्याला मोठं भगदाड पडलं. त्यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा नव्यानं पक्षाची बांधणी करणं शिवसेनेसाठी क्रमप्राप्त आहे. किशनचंद तनवाणी यांच्यावर शिवसेनेनं महानगर प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. शिवसेनेतून भाजप आणि भाजपमधून शिवसेनेत आलेल्या तनवाणींच्या खांद्यावर पक्षानं मोठा भार टाकलाय.
आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याकडे महानगर प्रमुख पदही होतं. मात्र आता 1.25 महिन्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षानं हकालपट्टी केली असली तरी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे असं सांगत जयस्वालांनी इशारा दिला की ज्यावेळेस तुम्ही निवडून आले मी म्हणलं तुमचं अभिनंदन, कोणाचा विरोध नाही, आपण रॅली काढावी, सर्व काढावी, पण हिंदूच्या गाडीवर दगड मारत असाल तर तुम्हाला मला 86 आठवण करून द्यावं लागेल म्हणून सांगितलं होतं. कारण की शेवटी आम्ही कोणाचा विरोध नाही, आम्ही 40 वर्ष या ठिकाणी निवडून आल्यानंतर कुठल्याही समाजाच्या अंगावर गुलाल किंवा दगड मारला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांनी जास्त साथ दिली. 6 पैकी 5 आमदार शिंदे गटासोबत गेले. त्यात महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रदीप जयस्वाल यांचाही समावेश होता. त्यामुळे जुने शिवसैनिक किशनचंद तनवाणी यांच्यावर अडचणीच्या काळात शिवसेनेनं सूत्र दिली आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघावर नजर असल्यानं तनवाणींनी पहिल्या दिवसापासूनच कामाला उत्साहानं सुरुवात केली. आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाही आणि कोणाला आमच्या अंगावर येऊ देणार नाही. शिवसेनेनं अनेक तालुका प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवलंय. पक्षात येण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. तर शिवसेनेला पदाधिकारी मिळत नसल्याचा टोला शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी लगावलाय. बरेच जण इच्छुक झालेले आता काली मातोश्रीमध्ये बरेच जण आले होते आणि अजूनही त्या ठिकाणी येत आहेत. आत्ता माझ्याकडे सकाळपासून मिटिंगच चालू आहे सगळ्या ज्यांना इच्छुक म्हणून ज्यांना यायचं आहे शिवसेनेमध्ये. काही जण आता एक ग्रुप असं म्हणे की आम्हाला काही पाहिजे नाही, पण आम्हाला फक्त उद्धव साहेबांना सपोर्ट करायचा. राष्ट्रवादी पुरस्कृत शिवसेनेसमोर एक मोठा प्रश्न आहे की याच्यानंतर या पदावर नेमकं नेमाचं कोणाला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला बंडखोरी महागात पडू शकते. ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाकडून झालेला पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागलाय. त्यामुळे पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे नेते कामाला लागले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आता जवळपास स्पष्ट झालंय की बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये शिंदे गटाने बहुतांश ग्रामपंचायतीवर आपला कब्जा केलेला. आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये येणाऱ्या काळात मोठा संघर्ष होणार. कारण शिवसेना ज्या ठिकाणी बंडखोर गेले त्या ठिकाणी नेमण्यासाठी आता माणसं शोधायला लागली, त्यामध्ये त्यांना थोड्या अडचणी आहेत. याचाच अर्थ असा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला आधी जेवढी सोपी वाटत होती तेवढी सोपी निवडणूक आता राहणार नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तिकडे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील सत्ता संघर्ष येत्या सोमवारी म्हणजे 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती, मात्र ती आता 12 ऑगस्टला होऊ शकते. राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुनावणी पुढे ढकलली गेली तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा लांबणीवर पडू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते. पण मुळात प्रश्न हा आहे की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडतोय आणि या रखडण्यामुळे शिंदे सरकार हे विरोधकांच्या निशाण्यावर आलंय. कारण सत्ताधाऱ्यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्ताराविषयी दररोज नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली जाते. कितीदा मीडियाला सांगता लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत शिंदे फडणवीस सरकारची खिल्ली उडवली आहे. पुन्हा पहा अजित पवार काय म्हणाले ते. तुम्ही कितीदा मीडियाला सांगता लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत. राज्यात शिंदे सरकारच्या स्थापनेला जवळपास 1 महिना उलटून गेलाय. मात्र अद्यापही राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख काही निश्चित झाली नाही. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्यामुळे शिंदे समर्थक 50 आमदारांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचं चित्र आहे. एकीकडे सत्ताधारी शिंदे गटात अस्वस्थता वाढू लागली आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारला टार्गेट केलंय. मंत्रिमंडळ विस्तार तर होईलच ना, आज उद्या परवा लवकरात लवकर होईलच. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यामागे विविध कारणं सांगितली जात आहेत.
शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयावर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे आणि त्यामुळेच शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलाय अशी चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मंत्रिमंडळ विस्तार ते गेल्या वर्षीच्या राजीनाम्यापर्यंत अजित पवार यांनी सरकारवर यथेच्छ टीका केली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं. पण नवीन सरकार होऊन जवळपास 1.5 महिना लोटला तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला जातोय. जिल्ह्यातील देखील तीच परिस्थिती, राज्याचं प्रशासन ठप्प असणं हे सुद्धा योग्य नाही. यातून लवकर मार्ग निघेल अशी चिन्ह कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत नाही. एकूण कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा असं म्हणण्यासारखी वेळ ही राज्यातल्या जनतेवर आलेली आहे. गेल्या 1 महिन्यापासून राज्यामध्ये अवघ्या एका व्यक्तीचं मंत्रिमंडळ, एकट्याच महाराज आहे, ते एकटे त्याच्या जोडीला देवेंद्रजी. असं असलं तरी त्यांना खाते वाटप देखील झालेलं नाही. आता देवेंद्र फडणवीस बिन खात्याचे उपमुख्यमंत्री आहे. तुम्ही कितीदा मीडियाला सांगताय लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत. अरे पट्ट्यांनो, माग ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस देखील 5 वर्षात तुम्ही तर खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत होता की नाही? तेव्हा अजित पवार विरोधकात होता की नाही? आणि मग का राजीनामा घेऊन फिरत होता? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असल्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. दिल्ली दौऱ्यातच मंत्रिमंडळ विस्तारासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांची भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा होईल आणि आता तरी शिक्कामोर्तब होईल. पाहूयात काय होत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा. का रखडला राज्य मंत्रिमंडळ विस्तार? राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे शिंदे सरकारवर विरोधकांकडून सतत टीका होत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेत. या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रविवारी नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे हजेरी लावणार आहेत, तर उपमुख्यमंत्री फडणवीस हे भाजपच्या हर घर तिरंगा या अभियान बैठकीत सहभागी होणार आहेत. या 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2 बैठका आहेत त्यासाठी मी आलो आणि मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणार. तर काम कुठलंही थांबवलेलं नाही आणि आपल्याला माहिती आहे आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घ्यायची निर्णय प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही, थांबणार नाही आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार. खरे तर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शुक्रवारी रात्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्याला महत्त्व आलंय. खरे तर गेल्या महिन्याभरापासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा सुरू आहे. मात्र सतत मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जात असल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची कोंडी फुटणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नाहीये. त्यामुळे आता सचिवांना मंत्र्यांचे अधिकार देण्याची नामुष्की शिंदे फडणवीस सरकारवर आली. प्रशासकीय कामं रखडू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला खरा, पण त्यावरून सुद्धा विरोधकांनी टीकेची मोठी झोड उठवली आहे. आता सचिवांना मंत्र्यांचे अधिकार, शिंदे फडणवीस सरकारवर नामुष्की. मंत्रिमंडळ विस्तार रखडला.
शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन जवळपास 1 महिना उलटून गेलाय, तरी मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्ह काही दिसत नाही. त्यामुळेच प्रशासकीय कामं रखडू नयेत म्हणून विविध खात्याच्या सचिवांना आता मंत्र्यांचे अधिकार देण्याची नामुष्की शिंदे फडणवीस सरकारवर आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराअभावी राज्यातील नागरिकांची कामं खोळंबली आहेत. तसंच प्रशासकीय कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागलाय. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी घेतला. या निर्णयामुळे आता मंत्र्यांकडे सुनावणीसाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर सचिवांना सुनावणी घेता येणार आहे. शुक्रवारी तसे आदेश मुख्य सचिवांनी जारी केलेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सडकून टीका केली. तसं करायचं तर मग असं करा ना, चीफ सेक्रेटरीला सगळे अधिकार देऊन मुख्यमंत्र्यांनी पण ते काय मग सगळं अबाधच आहे. राष्ट्रपती म्हणजे प्रशासन जर ह्या पद्धतीनं चालणार असेल तर अवघड आहे. मला त्याच्याबद्दलची माहिती नाही. लोकांनी दरम्यान मंत्री स्तरावरील सर्वाधिकार हे सचिवांना दिले गेले नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. अर्धन्यायिक प्रकरणाचे अधिकार फक्त सचिवांना दिलेत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं देण्यात आलं आहे. तिकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर काही प्रमाणात बॅकफूटवर आले. यापुढे नारायण राणे यांच्याविषयी बोलणार नाही असं केसरकर यांनी स्पष्ट केलं. नारायण राणे यांच्याशी झालेला संघर्ष हा भूतकाळ असून त्यांच्या संदर्भात कोणीही बोललं तरी त्याचा संबंध हा वादाशी जोडला जातो असंही केसरकर यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीच्या काळात शिवसेना भाजप युतीची चर्चा सुरू असताना सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी नारायण राणे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांची बदनामी होत होती आणि त्यामुळे या चर्चा फिसकटल्याचं केसरकर यांनी म्हटलं होतं. राज्यात भाजप आणि शिंदे गटाचं सरकार सत्तेत असताना केसरकर यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली. पण अखेर या प्रकरणी काहीसं बॅकफूटवर जात यापुढे राणेंविषयी काहीही बोलणार नसल्याचं केसरकर यांनी स्पष्ट केलं. माझ्या लक्षात आलेलं आहे की मी कधी चांगलं बोललो किंवा वाईट बोललो तरी राणेंच्या संदर्भात मी बोललो की मग त्याचा रेफरन्स हा माझा त्यांच्याशी पूर्वी झालेल्या वादाशी जोडला जातो. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला माझ्या प्रेस कॉन्फरन्सेस होतील त्यावेळेला त्यांचं नाव हे घेतलं. दरम्यान केसरकर यांनी काल नारायण राणे यांच्यावर आरोप केले होते त्याविषयी बोलणं नितेश राणे यांनी टाळलंय. हिंदुत्वासाठी सर्व माफ असल्याचं नितेश राणे म्हणाले. ज्यावेळेला सुशांत सिंग राजपूत प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलं त्यावेळेला आदित्यजींची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ती विशेषतः बदनामी करण्यामध्ये सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या त्याचा मोठा वाटा होता. परंतु श्री नारायण राणे यांचा समावेश हा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये झाला आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यामुळे ही गोष्ट उद्धव साहेबांना आवडली नाही. त्यावेळेला ही बोलणी थांबली. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी माझी एकदाच ह्या संदर्भात बोलणं उद्धव साहेबांसाठी झालं. त्यावेळेला त्यांचं बोलणं असं होतं की ह्या लहान लहान गोष्टी होत राहतात, पुन्हा एकदा बोलणी चालू होऊन याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं असं त्यांचं सुद्धा मत होतं. परंतु एकंदरच त्यांना असलेल्या वेळेच्या अभावामुळे पुढे ही बोलणी होऊ शकली नाही. ही वस्तुस्थिती आहे. हिंदुत्वाची विचाराचं सरकार आज आहे. हिंदुत्वाचा विचार हा अजून प्रखर पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मजबूत झाला पाहिजे यासाठी 166 आमदार एकत्र आलेले आहेत. हिंदुत्वाचं रक्षण करणं, हिंदुत्वाला ताकद देण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. म्हणून आमच्यासाठी हिंदुत्व हा विषय महत्वाचा आहे आणि हिंदुत्वासाठी सगळ्या गोष्टी माफ आहेत एवढं या निमित्ताने सांगतो. तिकडे महाराष्ट्रात सत्तांतराच्या नंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये शहकाशाचं राजकारण पेटलंय. महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले अनेक निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं फिरवण्याचा सपाटा लावलाय. त्यातच आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवीन इशारा दिलाय, ज्यामुळे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठणार हे नक्की. भाजप आणि महाविकास आघाडीत जुंपली. आधी निर्णयांना स्थगिती, आता कामांची चौकशी. महाविकास आघाडीचे घोटाळे तपासणार
बावनकुळेंचा इशारा. बावनकुळेंच्या इशाऱ्याला महाविकास आघाडीचंही प्रत्युत्तर. या 2.5 वर्ष त्यांनी घोटाळे केले असतील तर मला वाटतं सर्वच विभागामध्ये घोटाळे तपासले जातील. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा हा इशारा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळातले घोटाळे तपासण्याचा इशारा बावनकुळेंनी दिलाय. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचाच इशारा भाजप देत आहे. 5 वर्षात आम्ही चांगलं काम सरकार चालवलं. आता या 2.5 वर्ष त्यांनी घोटाळे केले असतील तर मला वाटतं सर्वच विभागामध्ये घोटाळे तपासले जातील आणि जर 2.5 वर्षात जे घोटाळे झाले असतील, जर चूक झाली असेल तर नक्की कारवाई केली जाईल. चंद्रशेखर बावनकुळेंचा हा इशारा म्हणजे महाविकास आघाडी सरकारला थेट आव्हान आहे. त्यामुळे बावनकुळेंच्या या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सरकारच्या काळातले सगळे घोटाळे आता आम्ही तपासणार. कुठले घोटाळे तपासू दे. प्रत्येकाला अधिकार आहेच ना. असतील तर बाहेर येतील, नसतील तर तपासून सोडून देतील. अहो बावनकुळे साहेब, पहिले सरकार तर बसवून घ्या. 2 मंत्री आहेत, त्यातला एक बिन खात्याचा, आणि तुम्ही सांगता की मागच्या 2.5 वर्षाची आम्ही चौकशी करू. इथे शेतकरी मरतोय, दुबार पेरणीची त्याच्यावर वेळ आलेली आहे आणि तुम्हाला दिल्लीपासून फुरसत नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सरकार बहुजनांचं नाही. तुम्ही चांगलं काम केलं, मुख्यमंत्री व्हावे अशी बहुजनांची इच्छा झाल्याबरोबर तुम्हाला तिकीट कापल्या गेलं तुमचं. सरकार बदललं की निर्णय बदलतात हे नित्याचं झालंय. पण आता बदलत्या सरकारसोबत पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना इशारे देण्याचा नवा ट्रेंड राजकारणात आल्याचं पाहायला मिळतंय. राजकारणात केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप होत असतानाच आता बावनकुळेंच्या इशाऱ्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक अतिशय धक्कादायक बातमी. अमरावतीमध्ये उमेश कोल्हे हत्याकांडाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आता उघड झालंय. कारण या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या संस्थेला थेट कतार आणि कुवेतमधून फंडिंग झाल्याचे पुरावे समोर येत आहेत. अमरावतीतल्या हत्येमागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन. आरोपींच्या संस्थेला कुवेत आणि कतारमधून फंडिंग. उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणात आणखीन 2घांना अटक. हत्येनंतर आरोपींची हॉटेलमध्ये बिर्याणी पार्टी. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आणखीन 2घांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल अरबाज आणि मौलवी मुफीक अहमद अशी त्यांची नावं आहेत. या दोन्ही आरोपींनी न्यायालयात अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर येते. यानुसार मौलवी मुसीफ अहमद यांनीच कोल्हे यांच्या हत्येचा प्लॅन आखला. यासाठी कतार आणि कुवेतमधून निधी पुरवला जात असल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे. उमेश कोल्हे यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी अमरावतीमधल्याच एका हॉटेलमध्ये बिर्याणी पार्टी केली. मौलवी मुसीफ अहमद आणि अब्दुल अरबाज या 2 आरोपींनी विशेष न्यायालयात स्पष्ट कबुली दिली. तसंच इतर आरोपींच्या सोबत हे दोघं काम करत असल्याचं उघड झालंय. मास्टर माइंड असलेल्या इरफान शेखला मशिदीमध्ये लपवण्यात आणि पळून जाण्यासाठी सुद्धा या दोघांनीही मदत केल्याचा आरोप आहे. मौलवी मुसीफ अहमद आणि अब्दुल अरबाज यांच्या अटकेनंतर नवनवीन धक्कादायक माहिती समोर येते. त्यामुळे एनआयएचे वरिष्ठ अधिकारी अमरावतीत तळ ठोकून आहेत. तसंच एनआयएच्या पथकानं शुक्रवारी अमरावतीत 3 ठिकाणी छापे घातले. ज्यांनी या प्रकरणात आरोपींना मदत केली आहे त्या सगळ्यांची तपास करत आहे, चौकशी करत आहे. या ठिकाणी नागरिकांना बोलवलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जे अटक आहे, आणखी काही आरोपींची अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच काल एनआयएच्या पथकाने अमरावती येथे 3 ठिकाणी छापे मारलेली आहे. त्यामुळं या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या जी आहे ती वाढणार आहे. सध्या या प्रकरणात आरोपी जे आहे 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एक आरोपी जो शमीम आहे तो फरार आहे आणि शमीम सोबतच आणखी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली जाणार आहे. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनात फेसबुकवर पोस्ट लिहिल्या प्रकरणात 21 जून रोजी अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आल्यानं यावरून आता राजकारणही तापताना दिसतंय. हिंदू म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. आमचे हात कोणी बांधलेले नाहीत. हा खुला संदेश ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्यावा.
आणि त्या प्रकारचे हालचाली करावे. आम्ही काय कोणाच्या समोरून अंगावर जाणाऱ्यापैकी लोक नाही आहोत. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर जगभरातल्या मुस्लिम देशांच्या निशाण्यावर भारत आला. त्यामुळेच नुपूर शर्मा यांच्या विधानाचं समर्थन करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे असा संशय आहे. या हत्या प्रकरणात थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलंय. अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे अमरावतीमधील उमेश कोल्हे प्रकरणाची कर्जतमध्ये पुनरावृत्ती झाली आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये एका तरुणाला मारहाण करण्यात आली. भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांचं स्टेटस ठेवल्यामुळे सनी पवार याला बेदम मारहाण झाली. गंभीर जखमी झालेल्या सनी पवारवर सध्या उपचार सुरू आहेत, तर 6 जणांना पोलिसांनी अटक केली. सनी पवारला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कर्जत शहरात बंद पाळण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या सनी पवारवर अहमदनगरमध्ये उपचार सुरू आहेत. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्यानं गुरुवारी रात्री एका गटानं सनी पवारवर हल्ला चढवला. सनीवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होते. अशा भ्याड हल्ल्याचा मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि माझ्या समाजाच्या वतीने पूर्ण निषेध करत आहे. तसेच पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे की अशा लोकांचा बंदोबस्त त्यांनी करावा, अन्यथा गाव पेटून उठेल, त्याला पूर्णतः शासन जबाबदार असेल. हल्ल्याप्रकरणी आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत जेही गुन्हे दाखल झाले आणि नुपूर शर्माच्या अंतर्गत जोही एक देशद्रोहाचा गुन्हा येतोय तोही त्या आरोपींवर दाखल करावा, अशी आमच्या दलित महासंघाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. सनी पवार आणि आरोपींच्या मध्ये याआधी सुद्धा वाद झाला होता. त्यामुळे या प्रकरणाचा त्या दृष्टीने सुद्धा तपास सुरू आहे. तर पोलिसांनी अॅट्रॉसिटी आणि कलम 307 अन्वये गुन्हे दाखल केलेत. कर्जत पोलीस स्टेशन येथे 549/22 अन्वये गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये सेक्शन्स 307 व इतर अशा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सनी पवारवरच्या हल्ल्याचे पडसाद मुंबईतही उमटले. हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय. हिंदू समाज कधी आपल्यासमोर कोणा दुसऱ्यावर कुठल्याही गोष्टी थोपत नाही. आम्ही कोणाला सांगत नाही असं करा तसं करा, कोणच सांगत नाही. जबरदस्ती कोणावर नाही. पण कोणी आमच्या विरुद्ध अगर अशा काही गोष्टी करत असतील तर आम्हीही आमच्या पद्धतीने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहोत, हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दाखवून देऊ. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन नुकतंच समोर आलंय. तर कर्जतमध्ये नुपूर शर्माच्या मुद्द्यावरून झालेल्या हल्ल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय. या प्रकरणातला फिर्यादी सनी पवार याच्या विरोधामध्ये आत्ताच्या आरोपी असलेल्या नातेवाईकांनी काही दिवसापूर्वी भांडण आल्याची तक्रार सुद्धा पोलिसांमध्ये दाखल आहे. त्यामुळे पोलीस दोन्ही अनुषंगाने तपास करत असून याच्यामध्ये निष्कर्ष काय येतं हे पाहावं लागेल. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. सावरटोली इथे एका महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी IPS दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली SITच्या माध्यमातून केली जाईल असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हे सगळं प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं असून सगळा तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश तातडीनं देण्यात आले आहेत. पोलीस तपास करतायत आणि कुणालाही पाठीशी घातली जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल. हे जे काही घडत आहे हे अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडत आहेत. कुणी राज्यकर्ते असले तर कुणाच्याच काळामध्ये हे घडू नये, परंतु ते घडू नये याच्याकरता जो एक तरारा असला पाहिजे, एक दबदबा पोलीस खात्याचा असला पाहिजे. प्रशासनावर देखील मंत्रिमंडळाचं जे कमांड असली पाहिजे तीच सध्या नसल्यामुळं या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टीला महाराष्ट्रातल्या निष्पाप लोकांना सामोरं जावं लागतंय.
परत स्त्रिया किती असुरक्षित आहेत हे समोर येतं आहे आणि मी स्वतः कधीच आणि सातत्याने जे आम्ही काम करतोय त्याच्यात त्याचं राजकीय भांडवल आम्ही कधीच केलेलं नाही आहे. परंतु आता प्रश्न मात्र मनात जरूर येतो की राधासुता तुझा धर्म तेव्हा कुठे गेला होता. आता जे शांतता आहे, सगळी नीरव शांतता आहे, आम्ही थोडे सामाजिक कार्यकर्ते सोडून कोणीच याच्याकडे लक्ष देत नाही आहे, बोलत नाही आहे. आणि बोललं तरी महत्त्वाचा मुद्दा असा की त्याची दखल इतक्या मोठ्या घटनेची, जशी दिल्लीत घटना घडल्यावर आपण पाहिलं की कायदा झाला. मग इथे शक्ती कायदा सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत आहेत, तर बाकीच्या गोष्टींमधून त्यांनी वेळ काढून या कायद्याला गती देण्याच्या संदर्भात प्रयत्न करावेत. हॉस्पिटलच्या डीनकडनं पीडितेच्या मेडिकल स्टेटसबाबतची माहिती ही उपमुख्यमंत्र्यांकडनं वेळोवेळी घेतली जाते. एवढंच नाही तर गरज जर पडली तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सुद्धा हलवण्याची सरकारची त्या ठिकाणी तयारी आहे. त्यामुळे तिच्या वैद्यकीय खर्च, तिची वैद्यकीय ट्रीटमेंट ही उत्तमात उत्तम होण्यासाठी जे काही करता येईल ते सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाते. या गोष्टी होऊच नये याच्यासाठी आमची आग्रही भूमिका आहे. नक्कीच या घटनेमध्ये सुद्धा अतिशय ही निर्दयी घटना आहे आणि अशा घटना घडू नये यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे ही केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल. लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल आणि या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा होईपर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. साताऱ्यातल्या कोडोली इथे एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. एकानं आपल्या भावाच्या 10 महिन्यांच्या बाळाला विहिरीत फेकून दिलं. कौटुंबिक वादातून ही चीड आणणारी घटना घडली. यात या बाळाचा मृत्यू झालाय. आरोपी काकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अक्षय मारुती सोनोने जो आहे याचे आईवडील, हा जो आरोपी आहे याचे आईवडील त्यास त्रास देतात. या कारणावरून तो राग कोणावर तरी काढायचा म्हणून ह्या बाळाला त्यांनी विहिरीमध्ये टाकलं आणि त्याचा खून केलेला आहे. आम्ही तात्काळ त्या मुलाला बाहेर काढलेलं आहे, परंतु तो मृत अवस्थेत बाळ आहे. सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी इन्क्वेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टमसाठी ते बाळाची बॉडी पाठवण्यात आलेली आहे आणि लगेचच आरोपीलाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. अपहरण झालेल्या एका 7 वर्षांच्या मुलीचा तब्बल 9.5 वर्षांनी शोध लावण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. 22 जानेवारी 2013ला अंधेरी इथे राहणारी 7 वर्षांची चिमुकली अचानक बेपत्ता झाली. अखेर तिच्या आई आणि भावंडांशी भेट घालून देण्यात पोलिसांना यश आलंय. या अपहरण प्रकरणी पोलिसांनी हॅरी डिसोझा आणि त्याची पत्नी सोनी या दोघांना अटक केली. या दोघांनी आईस्क्रीमचं आमिष दाखवून तिचं अपहरण केलं. या दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं, त्यामुळे या दोघांनी या मुलीला आपल्याजवळ ठेवलं. तिचं नाव बदलून ॲनी करण्यात आलं. दरम्यान 3 वर्षांनी दोघांना मुलं झाली. यानंतर मात्र या दोघांनी ॲनाचा छळ सुरू केला आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएचे उमेदवार जयदीप धनखड यांचा विजय झालाय. त्यांनी विरोधकांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. जगदीप धनखड यांना पहिल्या पसंतीची 528 मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधी उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या नेत्या मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळालेत. लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी धनखड यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जयदीप धनखड यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. दरम्यान धनखड यांच्या विजयानंतर दिल्ली आणि राजस्थानात एकच जल्लोष करण्यात आला. दरम्यान देशाच्या उपराष्ट्रपती पदाची जी आज निवडणूक पार पडली त्यात यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा आणि एनडीएचे जयदीप धनखड यांच्यात लढत होती. या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला होता, पण प्रत्यक्ष मतदान करताना शिवसेनेची उदासीनता दिसली. ठाकरेंच्या गटातील तब्बल 6 खासदारांनी आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान केलेलं नाही असं प्राथमिकदृष्ट्या समोर आलंय. यात गजानन कीर्तिकर हे आजारी आहेत, त्यामुळे ते दिल्लीला गेले नव्हते. या व्यतिरिक्त विनायक राऊत, अरविंद सावंत,
यांनी सुद्धा आज मतदान केलं नाही. या व्यतिरिक्त राजन विचारे आणि संजय जाधव हे सुद्धा आज मतदानाला वेगवेगळ्या कारणाने गैरहजर राहिले. पंढरपुरात वृक्ष लागवड योजनेत बोगस मजूर दाखवून सुमारे 1,25,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पंढरपूरमधील सामाजिक वनीकरण विभागाच्या 3 अधिकाऱ्यांसह 8 जणांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानं पंढरपुरात खळबळ उडाली. पंढरपूरमधले सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी 33 कोटी वृक्ष लागवड योजनेत संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार पंढरपूर न्यायालयात केली होती. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत पंढरपूर पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक संतोष नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर अहिरे आणि वनमजूर अंबन्ना जेऊर यांच्यासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वन खात्याचे 3 अधिकारी यांच्या विरुद्ध 1,25,00,000 रुपये अपहार झाल्याबाबत विविध कलमांतर्गत पंढरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास PSI भिंगारदेव साहेब करत आहेत. टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी सुशील खोडवेकर यांना शासनानं पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेत रुजू करून घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण तब्बल 81 दिवस तुरुंगात राहूनही खोडवेकर यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आलंय. शासनाच्या प्रामाणिकतेपणाबद्दलच सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणलेला टीईटी परीक्षा घोटाळा सर्वांनाच माहीत आहे. पण या खटल्याचा निकाल लागण्याआधीच प्रशासनानं या घोटाळ्यातील आरोपी सुशील खोडवेकर यांना निर्दोष ठरवून टाकलाय. एवढंच नाही तर 81 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर असलेल्या या वादग्रस्त सनदी अधिकाऱ्यांना पुन्हा शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात आलाय. IAS अधिकारी सुनील खोडवेकर यांना अटक झाल्यानंतर याच सायबर पुणे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं चौकशीसाठी. पण त्यांना त्याच वेळेस कोरोना झाला आणि त्यांना MCR मध्ये पाठवण्यात आलं. एकूणच त्यांची IAS लॉबीने चौकशी होऊ दिली नाही. कुठलीही पोलीस चौकशी होऊ दिली ना त्यांच्या घरी रेड टाकू दिली. एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये IAS लॉबीनं पोलीस दलावरती दबाव आणला आणि सुनील खोडवेकरला वाचवण्यास प्रयत्न केला असा त्यावेळेचा आरोप आज अशासाठी अधोरेखित होताना दिसतोय. कारण तेच सुनील खोडवेकर आज पुन्हा एकदा कामावर रुजू झालेले आहेत. पुणे पोलिसांच्या तपासात टीईटी घोटाळ्यात खोडवेकरांचा प्रमुख रोल होता. शालेय विभागाचे उपसचिव असताना खोडवेकरांनीच GA सॉफ्टवेअर या कंत्राटदार कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढलं. खोडवेकर यांनी GA सॉफ्टवेअरचे अभिषेक सावरीकर आणि प्रितिश देशमुख यांच्याकडून डोंगरे करवीच लाच स्वीकारल्याचं तपासात उघड झालेलं. अपात्र परीक्षार्थींची नावं अंतिम यादीत टाकण्यासाठी खोडवेकरांनीच सूचित केल्याचं आरोपी सुपेकरानं पोलिसांना जबाबही दिलाय. टीईटी घोटाळ्यात IAS अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या विरोधात एवढे सबळ पुरावे मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली खरी, पण IAS लॉबीनं काही त्यांची शेवटपर्यंत चौकशी होऊ दिलीच नाही. उलटपक्षी पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून हे प्रकरण अक्षरशः गुंडाळलं गेलं. 81 दिवसानंतर खोडवेकरांना 20 एप्रिल 2022 रोजी जामीन मिळाला. त्यानंतर तात्काळ प्रशासकीय समिती नेमून त्यांचं निलंबन रद्द केलं गेलं आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळावर त्यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती देखील झाली आहे. बरं, खोडवेकर वादग्रस्त ठरण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. जिथं जिथं त्यांची पोस्टिंग होती त्यातील अनेक ठिकाणी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत आणि टीईटी घोटाळ्यात तर थेट अटक आणि निलंबनही झालेलं. अशा या वादग्रस्त अधिकाऱ्याला जर IAS लॉबी वाचवत असेल तर मग भ्रष्टाचाराची प्रकरणं तडीस तरी कशी लागणार, असा उद्विग्न सवाल सामान्य जनता विचारू लागली आहे. त्यामुळेच हा प्रश्न अधिवेशनातही उपस्थित करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. शिक्षक भरती घोटाळ्यात अटक झालेले संधी अधिकारी यांना सत्ता बदल होताच पुन्हा सरकारी सेवेत दाखल करून करण्यात आलेलं आहे. ह्या पद्धतीचा कारभार यांचा चाललेला आहे. मेरिटच्या मुलांच्या मुलींच्यावर अन्याय केला, त्यांचं उज्ज्वल भवितव्य त्याच्यात अंधार करण्याचा प्रयत्न, आणि अशा लोकांना हे पाठीशी घालतायत. खरं तर सनदी अधिकारी भ्रष्टाचारात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये.
पण अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांना किमान कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तरी शासकीय सेवेपासून दूर ठेवलं जावं असा संकेत पाळला जातो. पण राज्यातील राजकीय गोंधळात IAS लॉबीनं त्यांच्या कामाचा हा एक नवाच आदर्श महाराष्ट्रासमोर घालून दिलाय. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वेबसाईट आणि चॅट ॲप्लिकेशनवर अनोळखी व्यक्तींच्या सोबत संवाद साधताना जरा सावध, कारण नागपूरमधल्या एका उच्चशिक्षित तरुणीची खूप मोठी फसवणूक झाली आणि पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सोशल मीडियाचा विचार न करता केलेला वापर धोक्याचा ठरू शकतो. तुमच्या मोबाईलमध्ये अनेक ॲप्स सहजतेनं उपलब्ध होतात, मात्र काही युजर्सकडून कोणतीही खबरदारी बाळगली जात नाही. परिणामी मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. नागपूरमधील एक तरुणी क्लब हाऊस चॅट वेबसाईटचा वापर करत होती. यशराज ओझा या अनोळखी तरुणाशी तिचा संवाद सुरू होता. गर्भश्रीमंत आणि दिल्लीत एका कंपनीत मोठ्या पदावर असल्याचं त्यानं सांगितलं. पीडित आणि आरोपीची त्यातून जवळीक वाढली. त्यानंतरच्या भेटीत आरोपीनं पीडितेसोबत संबंध ठेवले. त्याचा व्हिडिओ काढून त्याचा गैरवापर केला. ही बाब कळल्यानंतर पीडितेनं पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. अर्जाची चौकशी ही क्राईम युनिट 2 कडून झालेली आहे. त्या चौकशी अंती त्यांना ते जे त्या ठिकाणी जे तक्रारदार आहेत त्यांनी ज्यांच्या विरोधात तक्रार दिलेली होती त्यांनी त्या ठिकाणी फ्रॉड केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावर अनेक बाबींचा पर्दाफाश झाला. आरोपीनं वेबसाईटवर दिलेली माहिती आणि पत्ता खोटा होता. धक्कादायक बाब म्हणजे क्लब हाऊसच्या वेबसाईटवरही सविस्तर माहिती मिळत नाही. संपर्काच्या नावानं फक्त अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोचा एक पत्ता देण्यात आला आणि याच वेबसाईटवर शेकडो भारतीय जोडले गेलेत. त्या सगळ्यांची इथं दिलेली माहिती धोक्याची ठरू शकते. चॅट हाऊस प्रमाणेच अनेक ॲप्लिकेशन आणि वेबसाईट सध्या उपलब्ध आहेत, मात्र त्यांचा काळजीपूर्वक वापर करण्याची गरज आहे. लोकांना हे एक वेगळं सोशल मीडिया ॲप आहे अशी समजूत आहे आणि नॉर्मल सोशल मीडिया ॲपवर जसे लोक एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तसेच या डेटिंग मीडिया ॲपचा वापर होत असेल अशा समजुती खातर लोक त्यांनाही डेटिंग ॲपला सेफ किंवा सुरक्षित समजतात आणि म्हणून हा जो डेटिंग ॲप प्रकार आहे हा आपण सखोल समजून घेण्याची आता गरज आलेली आहे. डेटा शेअरिंग ॲप्लिकेशन आणि वेबसाईटवर सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही. त्यावर अंकुश आणण्यासाठी केंद्र सरकारनं पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2018 संसदेत आणला. मात्र त्यात अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्यानं कायद्यात रूपांतर होऊ शकलं नाही. मात्र लवकरच कायदा होणं काळाची गरज आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि आता एक अतिशय मस्त बातमी उत्साह वाढवणारी क्रिकेटच्या मैदानातली. भारताच्या महिला संघानं दमदार कामगिरी करत राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारले. भारतानं आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडवर दमदार विजय मिळवला आणि अंतिम फेरीत स्थान पटकावलं. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडपुढे 165 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 160 धावाच करता आल्या. भारतानं 4 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकण्याची नामी संधी आहे. त्यामुळे सगळ्या महिला टीमला ऑल द बेस्ट. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.